इंदू मिलमधील प्रस्तावित पुतळ्याच्या बुटाच्या भागाचे ठाण्यात जोरदार स्वागत. दादर येथील इंदू मिलमध्ये होऊ घातलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामास सुरुवात झाली असून पुतळ्याच्या बुटाचा एक भाग ठाण्यातून दादरच्या दिशेने नेण्यात आला. यावेळेस आंबेडकरी अनुयायांनी पुष्पवृष्टी करीत जोरदार स्वागत केले. ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटपही करण्यात आले. विशेष म्हणजे या प्रसंगी बौद्ध बांधवांसह चर्मकार समाजही मोठ्या संख्येने उपस्थित होता. इंदू मिल येथील स्मारकात उभारण्यात येत असलेल्या सुमारे 350 फूट उंचीच्या पुतळ्याचे काम नोएडा येथे प्रख्यात शिल्पकार राम सुतार करीत आहेत. ब्रॉन्झ धातूपासून तयार करण्यात येत असलेल्या या पुतळ्याच्या उभारणीस साधारणपणे 1.5 ते 2 वर्ष लागण्याची शक्यता आहे. छोट्या छोट्या भागात हा पुतळा मुंबईत आणून तो पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याच्या बुटाचा पुढील भाग ठाण्यातून मार्गक्रमण करणार असल्याची माहिती ठाण्यातील आंबेडकरी समुदायाला मिळताच भास्कर वाघमारे, राजाभाऊ चव्हार, सुखदेव उबाळे, प्रमोद इंगळे, नंदकुमार मोरे, प्रल्हाद मगरे आदींच्या पुढाकारातून शेकडो आंबेडकरी बांधवांनी कॅडबरी सिग्नल येथे एकत्र येऊन स्वागत केले. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या भागावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच गाडीचा चालक आणि त्याचा सहकारी यांना कपडे आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भास्कर आरकडे, आबासाहेब चासकर, पंढरीनाथ गायकवाड, राजकुमार मालवीय, सुभाष हिरे, विमलताई शरणागत, विमल सातपुते, विनोद भालेराव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.